आणि आता बघूयात अर्थसंकल्पासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। सर्वसामान्य करदात्यांना कोणताही अर्थसंकल्पातनं दिलासा नाही। इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा कोणताही बदल नाही। गेल्या वर्षाप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार। टॅक्स मध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर आता दंड भरण्याची तरतूद। अघोषित संपत्तीची मर्यादा ही 1 कोटींपर्यंत। अपघात विमावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही। एलसीडी, एलईडी, मोबाईल फोन, बूट, बाईकसह मधुमेह आणि कॅन्सरची औषधं, भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य या सगळ्या गोष्टी स्वस्त होणार। अर्थसंकल्पातनं मोठी घोषणा। तर मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा मोठा झटका। दारू, सिगारेट महाग होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा। पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स, तर मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडी स्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा। शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलसह कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार। नारळ, चंदन, काजूचं उत्पादन या सगळ्या गोष्टी वाढवण्यावर सुद्धा भर असेल। काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्धार। विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वसतिगृह उभारणार। तर देशातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याचाही निर्णय। आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था उभारणार। तर गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेद केंद्र उभारणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। आंध्र प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा। खनिज कॉरिडॉर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि केरळला होणार। तर आजच्या अर्थसंकल्पानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 घडामोडींमध्ये। भारत लवकरच 3री जागतिक अर्थव्यवस्था बनेल। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतावर फोकस। भारताला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडला। पंतप्रधान मोदींचं विधान। बजट ट्रस्ट बेस्ड गवर्नेंस और ह्यूमन सेंट्रिक अर्थरचना के विजन को साकार करता है। भारत की वैश्विक भूमिका को नए सिरे से सशक्त करता है। तर विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प। 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या बजेटमध्ये शेतकरी, महाराष्ट्र तसंच देशातील उद्योग आणि उद्योजकांना काहीच मिळालं नाही अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे। देशातील उद्योग आणि उद्योजकांना भरीव बूस्ट मिळेल असं काही दिसत नाही अशीही जयंत पाटलांची बजेटवर टीका। उद्योजक आणि देशातल्या उद्योगांना त्यात या अर्थसंकल्पात फार काही भरीव बूस्ट मिळेल असं काही कुठं दिसत नाही। निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडले पण शेतकऱ्यांच्या हातात काही नाही। महाराष्ट्राला विशेष काहीच हाताला लागलेलं नाही। केंद्र सरकारचं बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद आहे। बजेटवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी काहीही तरतूद नसल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवाय वाढलेली महागाई कशी कमी करावी यावर लक्षच नसल्याची यशोमती ठाकूर यांची टीका। केंद्राचं बजेट हे अतिशय निराशाजनक आणि हास्यास्पद बजेट आहे असंच मला म्हणावं लागेल। जिथं निवडणुका आहे त्याच्यासाठी चांगलं आहे, जिथं निवडणुका नाही त्याच्यासाठी नाही। म्हणजे हे विकसित भारताचं बजेट नाही आहे, हे विकसित भाजपाचं बजेट आहे असंच म्हणावं लागेल। केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशा। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंची टीका। तर निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये घोषणांचा पाऊस। बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नाही, बळवंत वानखेडेंची प्रतिक्रिया। फक्त आणि फक्त जे निवडणुका ज्या काही राज्यात राहतील त्या राज्याच्या केंद्रित असं बजेट आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत जी काही घोषणा केली जाते पण या बजेटमध्ये कुठलाही शेतकऱ्यांच्या विषयीचा ना खताच्या बाबतीत आहे, ना बियाण्याच्या बाबतीत आहे, ना कुठल्या बाबतीत त्यांची हे आहे। तर बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना यामधून काहीही मिळालेलं नाही। सर्वांच्या हातावर तुरी देण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालं। बजेटवर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त वाटा। केंद्रीय अर्थसंकल्पावरून प्रहारच्या बच्चू कडूंची टीका। महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीमध्ये भांडलं पाहिजे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया।
गुजरातला पुन्हा महाराष्ट्रापेक्षा वाटा जास्त आहे. 50%च्या वर ते शेतीवर अवलंबून हा देश आहे. त्याला फक्त 1 लाख कोटीमध्ये कसा पद्धतीने तो समोर जाणार? बजेटची व्यवस्था जरी वाढत असली, बजेट जरी फुगत असलं, तर ते शेतकऱ्यासाठी मात्र तेवढंच लहान होत आहे. अर्थसंकल्पात शेतकरी कामगार यांना प्राधान्य देण्यासाठी अनेक तरतुदी. भविष्यात संशोधनाला महत्त्व दिलं जाणार, यासाठी 24,000 कोटी रुपयांची तरतूद. गृहराज्यमंत्री पंकज गोयर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया.